नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, महसूल विभागाने महिलांच्या बचत गटासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। आता हा निर्णय माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेला आहे। आता महिलांसाठी नेमकी काय योजना आणलेली आहे त्यांनी, तर महसूल विभागाच्या ज्या काही गावोगावी शेती आहेत, ज्या काही जमिनी आहेत, तर त्या जमिनी आता बचत गटांना दिल्या जाणार आहेत। आता याच्यामध्ये फक्त बचत गटांनाच का, तर महिला बचत गट आणि ज्या काही महिलांचे जे काही कोऑपरेटिव्ह संस्था आहेत त्यांना देखील याचा फायदा होणार आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक बचत गटाला 1 हेक्टर जमीन म्हणजे 2.5 एकर जमीन दिली जाणार आहे आणि त्यांना 1 लाखाचं अनुदान देखील त्यासाठी दिलं जाणार आहे। आता ही जमीन 1 हेक्टर एका बचत गटासाठी दिली जाणार आहे आणि याचा फायदा हा प्रत्येक महिलेला यापासून होणार आहे। कशासाठी, तर स्वयंरोजगारासाठी। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर ही जमीन किती वर्षासाठी दिली जाणार आहे लीजवरती, तर 5 वर्षासाठी दिली जाणार आहे। कोणती जमीन दिली जाणार आहे, तर महसूल विभागाच्या ज्या काही गावोगावी जमिनी आहेत त्या पडीक आहेत आणि त्याच्यामध्ये पुढील 20 वर्ष काहीही करता येत नाही, तर अशा जमिनी ह्या लीजवरती बचत गटांना देणार आहे। आता हा निर्णय नेमका कशासाठी घेतला आहे, तर ज्या काही शासकीय जमीन आहेत त्याच्यावरती अतिक्रमण होत असतं, परिणामी त्याच्यावर मालकी हक्क वेगळा सांगत असतो। अशा प्रकारे जमिनीची प्रकरणं हे निरंतर कोर्टामध्ये चालत असतात आणि त्याच्यामुळं हे अतिक्रमण होऊ नये, शासनाच्या जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आता याच्यामधून ते काय करणार आहेत, तर याच्यामधून ते 1 लाखाचं अनुदान देखील देणार आहेत। आता हे अनुदान 1 लाखाचं कशातनं देणार आहेत, तर DPC मधून किंवा जो काही खनिकर्म विभाग आहे त्याच्या माध्यमातून महिलांना 1 लाखाचं उत्पन्न त्यांना त्याच्यामध्ये काही गोष्टी करण्यासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर महिलांनी त्या ठिकाणी काय करायचं, तर फक्त तुम्हाला ग्रासलँड करता येणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही नेपियर जातीचा ग्रास लावू शकता आणि त्या ठिकाणी बांबूची शेती करू शकता। तर हेच तुम्हाला 2 पर्याय आहेत, तुम्ही त्याच माध्यमातून त्या ठिकाणी तुमचं उत्पन्न वाढवू शकता। त्यानंतर बघा, यामधून महिलांना 4 ते 5 लाखाचं उत्पन्न मिळू शकतं आणि ते जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून 1ही रुपया त्यांनी शासनाला द्यायची गरज नाही। त्या 10 महिलांचा त्याच्यावरती संपूर्ण अधिकार राहणार आहे। आता त्याच्यामुळं काय होणार आहे, तर 10 महिलांना यापासून रोजगार भेटणार आहे। आता याच्यामध्ये नेमकं या संबंधित अजून काय अपडेट येतं ते देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे। आता याच्यामध्ये त्यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही 1 लाख मदत करणार, परंतु जे काही त्यांना टेक्निकल म्हणजे तांत्रिक गरज लागणार आहे तर त्याचं काय, तर यासाठी बघा जे काही तांत्रिक अडचण आहे ती संबंधित कृषी विभाग ही तांत्रिक अडचण दूर करणार आहे आणि त्यांना तहसीलदार हे त्यांच्या अंडर हे सर्व कामकाज चालणार आहे आणि एक सर्व गटांचं काम पाहण्यासाठी एक तालुका लेवलला एक महिला त्याचा अध्यक्ष असणार आहे की जी त्याच्यावरती सगळं मॉनिटर करणार आहे आणि याच्यावरती नियंत्रण देखील तहसीलदारांना याचं नियंत्रण दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे शासनाने अतिशय महत्त्वाची जरी योजना आणलेली असली तरी ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की साधारणतः किती महिलांना याचा लाभ होऊ शकतो, तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही। त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे बऱ्याच मोठ्या शासकीय जमिनी आहेत, परंतु बघा एखाद्या समजा नोंदणीकृत बचत गट महाराष्ट्रामध्ये किती आहेत, त्याच्यातून आपल्या प्रत्येक गावामध्ये जागा किती आहेत, प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सरकारी जमिनी किती आहेत याचा अभ्यास न करता, याची आकडेवारी न ठेवता, जर अशा पद्धतीने समजा एखाद्या गावामध्ये 4 एकर जमीन असेल किंवा 6 एकर जमीन असेल तर साधारण 2च बचत गटांना दिली जाणार आहे। समजा त्या गावामध्ये जर 10 बचत गट असतील किंवा 5 बचत गट असतील तर त्यांना जमीन कोणत्या आधारे द्यायची, त्यांना जमीन देताना नेमकं निकष काय लावायचे, तर हे देखील एक गावोगावी मोठा एक प्रकारे वादाचा देखील विषय होऊ शकतो। शासनाची योजना जरी चांगली असली तरी त्या संदर्भातले बारकावे हे पाहणे देखील शासनाचं काम आहे। त्याच्यामुळे येत्या काळात त्याच्या संदर्भात अजून काय बदल केला जातो का, या संदर्भात GR आला किंवा या संदर्भात अजून काय अपडेट आली तर ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। अजूनही जर आमच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही बनवलेले जे व्हिडिओ असतात तर त्याची नोटिफिकेशन असते ती तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होते। धन्यवाद।